तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. हां सर, सर पुढे बघा सर. माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी प्राथमिकचे शिक्षण अधिकारी मान्य जागीर साहेब यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आज समर्थ देशभर इकडे बघा माहोल असा सुरू आहे तो छत्रपती शिवरायांच्या आठवणीचा, छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्यांचा, छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा, छत्रपती शिवरायांच्या सन्मानाचा. संबंध देशामध्ये ही ज्योत पेटलेली आहे. अशा या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वच कर्मचारी बांधवांचं, जिल्हा परिषद विविध आस्थापनातील सर्व अधिकारी कर्मचारी या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकदा जागर करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. उपस्थितीमध्ये झालेल्या असेल जाहीर करतो. यानंतर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वप्रथम पुरस्कार वितरण, त्यानंतर स्वानंद बहुउद्देशीय संस्था वडवळ या सोलापूर जिल्ह्यातील जीव शिक्षक वाद्यवृंदांचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. क्षण अभिमानाचा, सूर स्वानंदाचा, छत्रपती शिवरायांच्या चरणी ही शिवगीतांची सेवा आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर सादर होत आहे. जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. दिदी आम्हा तुझी मुलगी गडगडणाऱ्या नभा, आस्थानाच्या सुलतानीला उपस्थित असलेल्या सर्वांचं एकदा पुनश्च मनपूर्वक स्वागत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी संचित झाला.
एकोणीस कर्मचाऱ्यांचा पहिला सन्मान या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने संपन्न होत आहे. विभागामध्ये बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा शिक्षण आणि अर्थ विभागातील लेखा परीक्षणाच्या कामकाजामध्ये उत्कृष्ट कार्य वेतन प्रकरणी संदर्भात त्यांनी कामकाज केलेलं आहे. स्वामी समर्थ नागरिक पत्रकार संघाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार याचबरोबर प्रबोधित त्यांनी त्यानंतर या कार्याने कामकाजास प्रारंभ केला. चिंचोली गुंजेगाव आणि मंदूर या ठिकाणी शासनाच्या विविध योजना सक्षमपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी संग्राम केला. ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती बार्शी या अखेर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये नामोल्लेखानं या ठिकाणी आपलं कार्य केलेलं आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा असेल, आराराबा पाटील सुंदरगाव स्पर्धा या सर्वांमध्ये त्यांनी आपलं विशेष असं योगदान दिलेलं आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा या ठिकाणी देखील राजेश जगताप 11,840 असं नावाने शास्त्रीय नामांकन करून अमेरिका नासा इथे ते गेलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले गुणवंत कर्मचारी आहेत. आणि डॉक्टर सागर यांनी आजपर्यंत या भारतीय आरोग्य केंद्राच्या सोबतच इतर देखील आपली MCB टीव्ही यांच्या मार्फत राज्यस्तरीय स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार वर्ष 2021-22 त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि असे किचकटीचं काम असणार मात्र या आदरणीय संदीप कोळीकर सर तसेच सर्व खातेप्रमुख, समोर बसलेले सर्व अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बंधूंना माझा मानाचा मुजरा. मराठा सेवा संघातर्फे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा शिवजयंती उत्सव जोरात साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आपण कार्यकुशल सर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी चांगले काम करतात. त्याप्रमाणेच आमच्या कमिटीने चांगले अधिकारी 10 अधिकाऱ्यांची निवड केली. त्यामध्ये वर्ग 1चे अधिकारी, नंतर वर्ग 2चे अधिकारी, वर्ग 3चे अधिकारी आणि 4चे कर्मचारी ह्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. तसेच जिजाऊ जयंती बी आम्ही जोरात केली. त्यामध्ये 75 लोकांनी रक्तदान केलं सर. त्या गेल्या वर्षी 50 लोकांनी रक्तदान केलं, ह्यावेळेस 75 लोकांनी रक्तदान केलं. 125 लोकांची आरोग्य तपासणी केली आणि आम्ही सर्व महिलांना सन्मान केला होता. आज आम्ही जिजाऊ जयंतीला जसं महिला सन्मान केला तसंच आज जे आलेले आहेत त्यांना मानाचा भगवा फेटा बांधून आम्ही सर्व आलेल्यांचा सत्कार केलेला आहे. आज आम्ही स्वानंद प्रस्तुत यांचा पोवाडा शिवगीतचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी आमचे मित्र या स्वानंद पोवाड्याचे अध्यक्ष रुपेश क्षीरसागर व आमचे मित्र महेश पटवाले सरांना विनंती केली की शिवजयंती दिवशी आपण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा. दिलीप स्वामी सरांनी जशी कल्पना मांडली होती की नाविन्यपूर्ण उपक्रम आणते, तसंच मराठा सेवा संघाने पण दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. मी आता झालेले आवताडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचं पुरस्काराचं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नवराष्ट्राचे पत्रकार माने शेखर पत्रकार नसून एक जागरूक पर्यावरण प्रेमी आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी विविध प्रश्नांचा अभ्यास
बाळ शिवाजीचा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे ढोलक गाणे घुमू द्यात रे जळू द्यात चौघडे
समर्थे तुझ्या हे हिंदू मुक्तीला प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू मुक्तीला प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा आम्हाला माफ करा का राजे कारण आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकणार नाही का कारण आम्ही जातीला किल्ले कोंढाण्यावर जाणार आहोत मुळीच नाही मराठ्याला धनी संकटात असताना आम्हाला लग्नाचं बरबाद म्हणून मिरवणं शोभलं जात नाही आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तानाजी महाराजांनी किल्ले कोंढाण्यावर निघालेले माझे चिंतन कुलस्वामीचे माझे चिंतन कुलस्वामीचे भवानी शंकराचे शिवाजी महाराजांचे सुरेचे कोणी तानाजी निघाला कोंढाणा किल्ला घेण्यास बाहेर पडताच आडवा गेला तासनी बाहेर पडताच आडवा गेला तासनी बाहेर पडताच आडवा गेला तासनी शिरावरती भूतानी घाली कळपत भारी शब्द किरकिरी सत्याची सुरुवात अपशकुना करण्याची सुरुवात अपशकुना करण्याची सुरुवात अपशकुना झाड आंब्याचे जंगी रस्त्यात झाड आंब्याचे जंगी रस्त्यावर धडाधड मोडून पडले समयात धडाधड मोडून पडले समयास धडाधड मोडून पडले समयास तास नावाचा प्राणी आडवा गेला आंब्याची ढाळी तुटून पडली टिंगरा बोलू लागला टिटवी भविष्य सांगू लागली ताना मागारी भीक आणि या सगळ्याची घाबरतो तो वीर कसला त्याचे उल्लंघनी तानाजी खरार गाजी म्हणे मनी माई भवानी आहे धर्म साह्या भवानी आहे तर सह्या भवानी आहे तर सह्या तरसे करो हजार संकटा वीर हा नाही धर्म रचला वीर हा नाही धर्म रचला वीर हा नाही धर्म रक्षा जय भवानी जय
पूजा केली आणि सांगितलं यशवंती तू आजपर्यंत आम्हाला गडावर जाण्यासाठी मार्ग दिला म्हणून तुझं नाव यशवंत ठेवण्यात आलं. आज मध्यरात्री आम्ही गडावर पोहोचलो पाहिजे. चल यशवंती गडाच्या दिशेनं चाललेले परंतु तिला तो काळ दिसला म्हणून ती माघारी आलेले. या माघारी आलेले यशवंतीला पाहून तानाजी म्हणाला तू का परत आलीस? तुला तो काळ दिसला तो काळ मला खाणार आहे. तो खाण्यापूर्वी त्याची खांदाची करून खाल्ली जाईल. पाठीमागं फिर असं म्हणतात यशवंती गडावर गेले. जोराला हसडा दिला आणि मावळे गडावर चढायला गेले. 360 मावळा गडावर पोहोचलेला आहे. तेवढ्यात कपिला घासून जोर सुटला गेला. लटकले 60 मावळे तरी बसून खलास झाले. तानाजीने आवाज दिला सूर्याजी थांबू नका. तुम्ही कल्याण दरवाजा गाठा. कोणी तुम्हाला सहाय्य करतील. आम्ही तोपर्यंत गडावर हल्ला करत आहोत. हर हर महादेव. एवढ्या या गडाचा किल्लेदार उदयभर समोर आले. कुठून आला? या तुटलेल्या कड्यातून. या तुटलेल्या कड्यातून येताना यमालाही भीती वाटली असेल पण मला एका निगड्या छातीच्या माणसाचं नाव आठवतं. तानाजी मालुसरे. हो तानाजी मालुसरे. ये इंद्रा ये. तुला हा किल्ला दिला तू किल्लेदार मी तुझा सेवक. अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यावर कुत्रा कसा गोडना ठोकतो तसे आमची औलाद नाही. हिम्मत असेल तर कर 2 हात असं म्हणून तलवारीला तलवारी भिडल्या. वारावर गळती वाहनाला वारावर गळती वाहनाला उदयभानच्या जवळ हल्ल्याला उदयभानच्या जवळ हल्ल्याला तानाजीच्या तोंड धाडीला तोंड धाडी नाही तोंड धाडी नाही तोंड धाडी नाही. धान कुठली म्हणून तानाजी थांबला नाही. कमरेच्या काढून सेल्याला हाताला सेला गुंडाळीला हाताला सेला गुंडाळीला सेल्यावर झेलते वाराला उदयभानच्या जबर हल्ल्याला तानाजीचा हात उडविला हात उडविला हात उडविला हात उडविला. उदयभानची तलवार तानाजीच्या डाव्या बाजूस बसताच ती उजव्या बेंबीपर्यंत चिरत गेली. उदयभान नदी समशेर उपसताच तानाजी जमिनीवर कोसळला गेला. उदयभाननं तानाजीला लाथ मारली. हट मरगट्टे हमसे टकराकर. तेवढ्या आमचा 80 वर्षाचा म्हातारा शेरा मामा इथं हजर होता. या हसणाऱ्या उदयभानाला पाहून म्हणाले रक्ताच्या थरुड्या कोसळलेल्या माझ्या पोराला लाथ मारून तुझ्याने चाललास किती. हिम्मत असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर ठार कर.
सगळ्यांनी तलवारी घेतल्या, शरणागती पत्कारली. भगवान ध्वज फडकवण्यात आला, गवताची गंज पेटवण्यात आली. शिवाजी महाराजांना संदेश देण्यात आला. तेवढ्या रक्ताच्या हरुळ्यात कोसळलेल्या तानाला मामाने मिठी मारली. ताना, ताना, तुम्ही आम्हाला सोडून गेला. ताना, एवढ्या रक्ताच्या हरुळ्यात कोसळलेल्या बंधूला सूर्याच्या मिठी मारली. दादा, दादा, बाळासाहेबांना विचारलं तर मी काय सांगू, काय सांगू बाळराय बाला, कसं सांगू बाळराय बाला, काय सांगू बाळराय बाला, कसं सांगू बाळराय बाला. काका, आबा कुणाय, ती कोणत्या तोंडाला सांगू. वहिनी, तुमच्या कपाळाचं कुंकू पुसा, मी कोणत्या तोंडाला सांगू. एवढा महाराज गडाच्या पायऱ्या चढायला लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे. राजे आले आणि तानाजीच्या देहाला कडकडून मिठी मारली. स्वतःच्या अंगावरचा सेना तानाजीच्या अंगावर घातला आणि राजे म्हणाले, मावळ्यानो, रडू नका, डोळे पुसा. आजपासून या गडाचं नाव बदललं. गड आला पण माझा सिंह गेला. सिंहगड. तानाजीच्या देहाचे तुकडे पालखीत घातले आणि उमरखाला पाठवण्यात आले. आणि मग काय घडलं. मौर्यांनी संघटित केले, संघटित झाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास. रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. मुजरा करतो मी त्यांच्या कार्यास, मुजरा करतो मी त्यांच्या कार्यास, मुजरा करतो मी त्यांच्या कार्यास. करुण पुढील वृत्तात एक चौकात असो लक्षात, छत्रपती शिवाजी शिवा होता. छत्रपती शिवाजी शिवराज तनाज माणूस तसा योगा नाही हत्ती मिळणार, कसा योगा नाही हत्ती मिळणार, कसा योगा नाही हत्ती मिळणार. शाहीरान साज चढविला, शाहीरान साज चढविला, पूर्ण करून शाही साधा. असं गायलं शिवचरित्राला, मुक्कामी सोलापुराला, यशवंतराव चव्हाण सभागृहात. शाहीर माने गातो पोहण्याला, गातो पोहण्याला, गातो पोहण्याला जिल्हाती, गातो पोहण्याला जिल्हाती. जय भवानी, शिवाजी धन्यवाद. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. या चित्रपटातील एक अतिशय सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर होतं आणि या गीतामुळे नक्कीच आपल्या अंगावरती रोमांच उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. नव्याने जाग पेटुरे
मुद्रा भद्राय राजते हृदयात जागू दे भांगडा जोश ताने दिशी घुमून शिव छत्रपतीचा घोष जय भवानी जय शिवाजी हृदयात जागू दे पुन्हा रांगडा जोश ताने दिशी घुमून शिव छत्रपतीचा घोष लढला संग्रामात हा बघते या मतगती आम्हा करण्या संहार शत्रूचा जन्म घे पुन्हा आता उठा आणि पुन्हा आपल्या पुण्यात कळवा मर्द मराठ्यांचं सळसळ रक्त तलवार नाचते रणी ऐसा पेटतो राग जगा मराठी पुन्हा फुले महाराष्ट्राची वाग तलवार नाचते रणी ऐसा पेटतो राग जगा मराठी पुन्हा फुले महाराष्ट्राची बाग जगण्याची शक्ती दे शक्ती आम्हा चल चल रे उठ घालती साध मराठी आता अंगार भगवत तात जागुले मात भवानी माता धीर 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 राजे
जय जय शिवाजी सुराज स्थापण्यासाठी त्यांनी केल्याने हो जाती सुराज स्थापण्यासाठी त्यांनी केल्याने हो जाती देऊन भगवतो हाती देऊन भगवतो हाती सुराज घडवण्यासाठी आई शिवाई आई गाई आई शिवाई आई गाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला देऊन मावळ संगतीला दिल्लीचा तख्त हलविला देऊन मावळ संगतीला उभा खान करतरा पाडला उभा खान करतरा पाडला सारथी होते वाघाला जुन्नरच्या वाघाला धराया जुन्नरच्या वाघाला धराया आले
रायगड जिल्हा महाराष्ट्राची
थोरला यहाँ शिवाजी डोला हर पर्वती शोला बोले हर हर महादेव बच्चा बच्चा बोला शिव शिवाजी ने रख दी राजा हमारी शान की इसमें से तिलक कोई वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जाके हिंदुस्तान की जिसमें कैसे तिलक कोई धरती है वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। सोलापूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव 2023 निमित्त कार्यकुशल पुरस्काराचं वितरण आज या ठिकाणी झालेलं आहे। त्याबरोबरच स्वानंद परिवारामार्फत एक अतिशय चांगला शिवगीतांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ऐकलेला आहे। एखाद्या कार्यक्रमाचं यश कशावर अवलंबून असतं तर बघा, गीताचा कार्यक्रम आहे पण कुणीही मोबाईलला हात लावला नाही। किती 15 गाणी झाली, 15-16 गाणी जवळपास शिवाजी महाराजांची आज आपण ऐकली, पण सगळेजण अतिशय तल्लीन होऊन हा कार्यक्रम बघत होते। कुणी मोबाईलला हात लावला नाही, कुणाचं इकडे तिकडे लक्ष नव्हतं, सगळेजण कार्यक्रम बघत होते। हे त्या कार्यक्रमाचं आणि कार्यक्रम राबवणाराचं यश। त्याच्या नावातच स्वानंद आहे। हे जिल्हा परिषदेची टीम आहे। हे काही पूर्ण वेळ हा व्यवसाय करत नाही, हे स्वतःच्या आनंदासाठी हे काम करतायत म्हणून त्यांनी कदाचित स्वानंद हे नाव दिलं असावं। आणि ज्या वेळेस माणूस स्वतःच्या आनंदासाठी अगदी अंतःकरणापासून एखादं काम करतो त्यावेळेस त्यातून जी कला निर्माण होते त्याला अशा प्रकारची दाद मिळते। ती आज आपण या ठिकाणी बघू। आजच्या पुरस्काराचं नाव आहे कार्यकुशल पुरस्कार। हे नाव कुणी ठरवलं? कोण ठरवलं? अतिशय विचार करून ठरवलेलं नाव आहे। आजपर्यंत भरपूर ठिकाणी पुरस्काराचे कार्यक्रम केले, पुरस्कार घेतले, बरेच कार्यक्रम पाहिले, पण कार्यकुशल पुरस्कार असं नाव पहिल्यांदा बघितलं। ह्या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे। कार्यकुशल पुरस्कार म्हणजे हा सत्कार, हा पुरस्कार मिळण्यापर्यंत हे मर्यादित नाही। कार्यकुशल ही प्रक्रिया आहे। हे कायमस्वरूपी तुम्हाला कार्य करत आणि त्याच कुशलतेने तुमचं काम करत राहावं यासाठी दिलेल्या या शुभेच्छा आहेत। त्यामुळे मराठा सेवा संघाच्या या टीमला आणि या मागे असणारे जे काही वैचारिक धारणा आहेत ह्या राबवणाऱ्या लोकांचं खरं तर कौतुक आहे। ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर अभिमन्यू लढाईसाठी उतरणार होता आणि तो ते चक्रव्यूह भेदण्यासाठी जाणार होता, त्यावेळेस तो सगळ्यांच्या पाया पडत होता आणि अभिमन्यूला सगळेजण विजयी भव म्हणून आशीर्वाद देत होते। द्रौपदी बघत होते की प्रत्येक जण विजयी भव म्हणून आशीर्वाद देतो। त्याच वेळी ज्यावेळी तो श्रीकृष्णाच्या पाया पडला त्यावेळेस श्रीकृष्ण म्हटला की यशस्वी भव। त्यावेळेस द्रौपदीने श्रीकृष्णाला विचारलं की सगळ्यांनी विजयी भव आशीर्वाद दिला, तूच फक्त एकट्याने यशस्वी भव आशीर्वाद का दिला? ह्याच्या मागचं कारण काय? त्यावेळेस श्रीकृष्णाने अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं होतं। ते म्हणले की जय पराजय हे होत असतात, विजय आणि यश हे दोन वेगळ्या संकल्पना आहेत। विजयी भव म्हणजे एका तात्पुरत्या एखाद्या प्रक्रियेचं एखाद्या कुठल्या तरी क्षणासाठीचा तो विजय असतो आणि तो क्षणिक आनंद देऊन जातो। यशस्वी भव म्हणजे ही परत कार्यकुशल सारखी एक संकल्पना आहे की तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये अजरामर व्हावं लागतं। त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचे अंतःकरणापासूनचे स्वतःचा आनंद त्यात समाविष्ट असणारं काम करावं लागतं। कुलकर्णी साहेबांनी आज अतिशय चांगलं गीत इथं सादर केलं। साहेबांपाशी आम्ही बसल्यानंतर ते जिल्हा परिषदेचं वर्णन खूप चांगलं करतात। ते म्हणते जिल्हा परिषद म्हणजे 800 खिडक्या 900 दार। तर ह्या खरंच हे 800 खिडक्या 900 दारच आहेत। खाली अजून गेलं तर दारांची खिडक्यांची संख्या वाढते पंचायत समितीला आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना तर माहिती तिथं दार नाही खिडकी नाही। गावोगावचे वाद आहेत ते
कुठतरी ग्रामसेवकाच्या आड बसून समोर बसून कशी तरी मार्गी लावायचे हे विषय असतात. ग्रामसेवकांना जर कुठली उपाधी द्यायची असेल तर ते खऱ्या अर्थाने ह्या व्यवस्थेचे निळकंठ आहेत. गावोगावचं हे विष प्राशन करायचं काम लोक करतायत आणि त्यामुळे ज्याला आपण शासन म्हणतो अशी व्यवस्था कुठेतरी स्थिर आहे. पण ग्रामसेवकांनी किंवा ह्या यंत्रणेत या जिल्हा परिषदेत काम करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं जे रोजचं काम आहे, आज इथं ज्यांना कार्यकुशल पुरस्कार दिलाय त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की आपण जर अतिशय व्यवस्थितपणे किंवा मनापासून जर एखादं काम केलं तर गाव आपल्या मागं उभं राहतं किंवा आपल्याला ते काम करता येतं आणि लोकांची नस ओळखणं हे आपल्याला बऱ्याचदा जमतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक राजा असतो. राजा त्याच्या 3 सरदारांना बोलवतो आणि म्हणतो की मला चांगली फळं पाहिजे, तर तुम्ही मला फळं आणून द्या. पहिला सरदार जातो, म्हणतो आता राजाला फळं आणायचं, काय बारीक माणूस आहे का राजा म्हणजे? तो अख्खं राज्य फिरतो, परराज्यात जातो आणि अतिशय उत्तम दर्जाची अशी चांगली चांगली फळं गोळा करतो, एका पिशवीत भरतो आणि राजाकडे आणण्यासाठी निघतो. दुसरा विचार करतो, राजाने फळं आणायला सांगितली, मग काय राजा फळं खात असतो काय? आणायला सांगितली फळं तर आणायची. ते आपलं बाजारात जातो, त्याचं एकच उद्दिष्ट असते, दिलेली पिशवी भरली पाहिजे. मग ती त्याच्यामध्ये मिळेल ती फळं कसली कच्ची असतील, पिकलेली असतील, नासलेली असतील भरतो, वरती 2-4 चांगली ठेवतो आणि पिशवी घेऊन येतो. तिसरा सरदार अजून हुशार असतो. तिसरा सरदार काय करतो, राजा जर फळं खाणारच नाही तर फळं न्यायचीच कशाला? मग ते काय करतो, थोडं बाहेर गेले की तिथं जे गवत पडलेलं असतं ते सगळं गवत पिशवीत भरतो, पिशवी फुगलेली दिसली पाहिजे म्हणतो आणि पिशवी घेऊन येतो. तिघही राजाने सांगितले त्याप्रमाणे येतात. फळं आणलेली फळे आणलेत त्या सगळी होय म्हणतात, आणलेत फळं. आणि राजा आदेश देतो की ह्या तिघांनाही 15 दिवसाच्या कोठडीत ठेवा. तिघांनाही 15 दिवसाच्या कोठडीची शिक्षा. ह्याच्यावरून तुम्ही काय शिकला सांगा तुम्ही? 15 दिवसाच्या कोठडीत तुम्हाला टाकलेला. ह्याच्यावरून बऱ्याचदा आपल्या मनात पहिला विचार काय येतो की किती जरी काम केलं तरी काय उपयोग नाही. पण ज्याच्याकडे चांगली फळं होती त्याचे 15 दिवस चांगले गेले, ज्याच्याकडे कसली तरी होती त्याचे कशी तरी का होईना गेले, तिसऱ्याच काय झालं असेल. ह्या व्यवस्थेत काम करताना, ह्या यंत्रणेत काम करताना आपण कार्यकुशलतेने काम केलं तर आपली पिशवी कायम अशा फळांनी भरलेली राहते. मग आपल्याला कुठेही अडचण ते आपण पाळलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हा काळ सोशल मीडियाचा काळ आहे. लक्षात घ्या, आज तुमची मुलं रात्रभर वेब सिरीज बघत असतील, वेगवेगळे मूवी बघत असतील, रील्स बघत असतील, फेसबुक, इन्स्टा सगळं बघत असतील. माणसाचा कॉन्सन्ट्रेशनचा कालावधी हा 40 मिनिटाचा असतो असं मानलं जातं की तुम्ही एका वेळेस जर एखादं पुस्तक वाचायला घेतलं, एखादी कोणतंही डॉक्युमेंट वाचायला घेतलं तर तुम्ही 40 मिनिटापेक्षा जास्त ते वाचू शकत नाही. 40 मिनिटानंतर तुम्ही तो ब्रेक घेतला पाहिजे. पण हा 40 मिनिटाचा काळ हा 30 सेकंदावर आलेला आहे. कारण आपण 30 सेकंदाचा रील बघतो आणि दर सेकंदाला आपल्याला वेगळा विषय आपल्या डोळ्यासमोरून आपल्या मेंदूमध्ये जात असतो. त्यामुळे हा 30 सेकंदावर आल्यामुळे आपली विचार क्षमता ही संपून गेलेली आहे. त्यामुळे आपण विचार करत नाही. पूर्वी माणसं एसटीने जाताना खिडकीतून बाहेर बघताना विचार करायची, एकमेकाशी गप्पा मारायची, कुठं बसल्यानंतर ओळख काढायची, बोलायची, त्याची विचार प्रक्रिया सुरू होते आणि अचानक त्याला एखाद्या दिवशी एखादी गोष्ट त्याला क्लिक व्हायची आणि त्या क्लिक झालेल्या गोष्टीतून कदाचित त्याचं पुढचं भविष्य आजरामर व्हायचं. पण तो प्रकार आणि त्या गोष्टी आता बऱ्यापैकी संपून गेलेल्या आहेत. नेटफ्लिक्सचे CEO म्हणतात की आता लोकांचं सगळं विकून झालंय आणि आमचं सगळं विकत घेऊन झालंय. आता जर काय विकत घ्यायचं आणि द्यायचं असेल तर एकच गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे माणसाची झोप. त्यामुळे माणसाच्या झोपीला विकत घ्यायचे प्रयत्न आज बिझनेस हाऊस कडून होताना दिसतात. त्यामध्येच बघा, आज वेब सिरीज बघायला गेल्यावर माणूस सकाळपर्यंत सगळे एपिसोड बघून टाकतो.
रात्री कितीही वाजता झोपलं तरी थोडं तरी अगदी तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप बघितलं तर तिथून पुढे 1 तास तुम्ही झोपत नाही. कारण जे हॅपीनेस हार्मोन आहे माणसाचं, हे हॅपीनेस हार्मोनचं नाव आहे डोपामाइन. हे डोपामाइन तुमच्या मेंदूमधून सिक्रेट होतं. त्यावेळेस तुम्हाला वाटतं की मला आता आनंद झालाय. जे आनंद झालाय हे सगळं ठरतं डोपामाइनवरती. मग पूर्वी माणसाला नवीन कपडे दिवायला घेतली तर त्याला किमान महिनाभर आनंद वाटायचा, आता ते वाटत नाही. मग तुमच्या डोक्यामध्ये फोर्सफुली डोपामाइनचं सिक्रेशन करणारी यंत्रणा आज ह्या मार्केटमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे तुम्हाला फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली तर त्याला किती लाईक आले 2 मिनिटात बघावं वाटतं, की कुणी आपलं शेअर केले, किती व्ह्यूज आलेत हे बघावं वाटतं. आणि हे डोपामाइन सिक्रेशनचा इफेक्ट आपल्यावरती खूप कमी होतो, पण जसजसं वय कमी असतं त्या वयामध्ये तो जास्त होतं. त्यामुळे मुलं मोबाईल सोडत नाही आणि पूर्ण वेळ त्यामध्ये गुंतून राहतात. पण ही लोक, मी तुम्हाला आता हे स्वानंद परिवाराचं बघा, त्यांनी एक करिअर म्हणता येईल त्याला, असं एक दुसरा काहीतरी माणसाला नाद असला पाहिजे तसा त्यांना एक नाद आहे. जरी आपण इतक्या कठीण परिस्थितीत काम करत असलो, आपल्याला न आवडणाऱ्या क्षेत्रात काम करत असलो, तरी सुद्धा आज ह्या वेब सिरीजला, ह्या सोशल मीडियाला, ह्या वेगवेगळ्या लोकांना कंटेंटची वानवा आहे. ह्यांना कंटेंट मिळत नाही. हे पिक्चर कुठून येत आहेत, ह्या वेब सिरीज कुठून येत आहेत, तर ह्या कुणीतरी लिहिलेल्या पुस्तकातून येत आहेत. आणि हे संपत चाललेलं आहे. आणि ही आताची जी जनरेशन आहे ही लिहू शकत नाही, तशी प्रतिभा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली नाही. आणि ती प्रतिभा मारून टाकायचं कामच त्या डोपामाइनच्या फोर्सफुली सिक्रेशनने केलेलं आहे. त्यामुळं आज जे ग्रामसेवक आहेत, आज जे जिल्हा परिषदेमध्ये काम करणारी लोक आहेत, आज आमचे हे पत्रकार आहेत सगळे, ह्यांना मी सांगतो पुढच्या 10 वर्षामध्ये कंटेंट ज्याला आपण म्हणतो त्याचा खूप मोठा बिझनेस आणि खूप मोठं मार्केट ह्या देशात तयार होणार आहे. आणि त्यासाठी अगदी छोटे छोटे निरीक्षण तुम्ही तुमच्या डायरीत नोंदवले पाहिजेत. गावामध्ये होणारे अगदी छोटे किस्से तुम्ही नोंदवून ठेवले पाहिजेत. अजून 10 वर्षांनी तुम्ही जे हे नोंदवून ठेवाल त्याला खूप चांगली किंमत येईल. पीठचा फेस्टिवल पुण्यामध्ये मागच्या आठवड्यात झाला. करमाळ्यातल्या एका पिक्चरला त्यामध्ये 1ला क्रमांक मिळाला. मदार नावाचा चित्रपट होता. तर त्यांनी ह्या करमाळ्याच्या क्षेत्रातल्या आसपासच्या ह्याच्या पाणी टंचाईवरती तो पिक्चर शूट केला होता. तर कंटेंटला किती महत्त्व असतं बघा. तर गावातला एक माणूस आहे, त्यांनी गांजा वडला, तर आता येस किती मोठी असते गावाची सगळ्याला माहिती आहे. पण ते काय करते, गांजा वडला की त्याला वाटतं ती येस आपल्या नडते, म्हणजे असं वाकून जातो त्याच्यातून. हा गावातला सर्वसाधारण किस्सा आहे. पण तो ज्यावेळेस कंटेंट झाला, त्याचं चित्रपटात रूपांतर झालं, त्यावेळेस त्याला मोठ्या प्रमाणात टाळ्या पडल्या. तर हे आपल्याला तिथून पुढचं आपलं करिअर असू शकतं. आपण हे सगळ्यांनी नोट करून ठेवलं पाहिजे. करिअर म्हणजे असतेच काय बघा, आपण काय केलेलं आहे, एक असते आवड, एक असते क्षमता आणि एक असते संधी. ह्या 3 शब्दामध्ये करिअर आहे. एखाद्या गोष्टी आपल्याला आवडते, समजा तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडतंय, त्यासाठी लागणाऱ्या क्षमता तुमच्यामध्ये आहेत, परंतु भारतामध्ये फुटबॉल खेळायलाच जात नाही. तेव्हा पूर्ण कार्यक्रम सक्सेस होतो. आणि अविनाश गोडसे आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी हे या कौतुकास पात्र आहेत. या ठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत शहरात मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सदाशिव पवार सर, ते पण या राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या आदरणीय नंदाताई शिंदे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची या ठिकाणी मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे सगळा स्टाफ, विविध संस्थांचे अध्यक्ष, सचिव, माझे 4था स्तंभ आपण ज्यांना म्हणतो ते सहकारी, सगळे पत्रकार बंधू, मराठा सेवा संघ आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज खूप सुंदर कार्यक्रम शिवजयंतीचा या ठिकाणी पार पाडला. त्याबद्दल मी प्रथम स्वानंद ग्रुप, मराठा सेवा संघ आणि जिल्हा परिषदचा माझा माध्यमिक विभाग त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की खूप सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. आज आपण काही जे चांगले आपले कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना पुरस्काराने गौरवान्वित केले. पुरस्कार द्यायच्या मागची भूमिका फार वेगळी असते की जसं मनोजनी सांगितलं मागाशी की
कायम सातत्य त्या कामात टिकावं म्हणून पुरस्कार दिला जातो आणि मला खात्री आहे की या ज्या लोकांना आज पुरस्कार मिळाला आहे ते निश्चितच पात्र आहेत पुरस्काराला आणि ते अजूनही चांगलं काम यापुढे करतील. आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यांना या पुरस्कारामुळं प्रेरणा मिळेल. मी ज्या लोकांना ज्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला आहे त्यांचंही अभिनंदन करतो. तिसरं आपण आज जवळजवळ 1-1.5 तास महेशजी कुठे आहेत? खूप सुंदर कार्यक्रम तुम्ही शिवगीतं आणि पोवाड्याचा सादर केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्या टीमचे आणि जावीर साहेब ही टीम सगळी आपल्या विभागाची आहे तर तुमचंही अभिनंदन करतो. खूप सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी सादर केला त्यांनी त्याबद्दल शिक्षण विभाग आणि सगळ्या स्वानंद ग्रुपचं महेशजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप अभिनंदन. तसेच आज सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. आज शिवजयंतीचा कार्यक्रमही व्यवस्थित या ठिकाणी आपण सगळ्यांनी साजरा केला. सगळ्यांनाही शिवजयंतीच्या मी शुभेच्छा देतो. आपल्या प्रत्येक विभागात छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे म्हणजे पाणी साठवण आहे म्हणजे भोसले साहेब तुम्ही जरी सगळं आपण वाचन केलं चरित्राचं किंवा पाणी पुरवठा आहे कधी सिंहगडला गेले तर पहा खूप सुंदर तिथं हे आहे बांधकामाचे आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आज एक काहीतरी संकल्प करू की आपण जे महाराजांनी त्या काळात आपल्या विभागासाठी काम केलेलं आहे त्याचं थोडंसं अवलोकन करायचं आपण प्रयत्न करू आणि तेच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आपण स्मरण केल्यासारखं होईल असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. पुनश्च एकदा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर थोडं समज जसं जवळ थोडं हां सर हां एक मिनिट